लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात काय अडचण? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल। या प्रकरणी निवडणूक आयोगाला 1 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश। धुळे लोकसभा मतदारसंघात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांची टीका। मतदारांनी राष्ट्रहितासाठी मतदान करण्याचं भामरेंचं आवाहन। मेहरकोटेच्या यांच्या कार्यालयावर मुस्ताक खान या माफियाच्या 50 लोकांनी हल्ला केला। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप। कापसाचा भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही, याबाबत मला आश्चर्य वाटतं। त्यांच्यात संतापाची लाट यासाठी नाही कारण त्यांच्या डोक्यात भगवा निळा आणि हिरवा घालून ठेवला। बच्चू कडूंची भाजप आणि काँग्रेसवर सडकून टीका। मुंबईच्या मालाड आणि कांदिवली परिसरात उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील यांचं शक्ती प्रदर्शन। काँग्रेस नेते मुकुल वासनिक, असलम शेख आणि विनोद घोसाळकरांसह हजारो समर्थक बाईक रॅलीत सहभागी। चेंबूरमध्ये दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंची आशीर्वाद यात्रा। महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित। निवडणूक काळात 48.36 कोटींचा अवैध दारूसाठा जप्त। 1 मे ते 16 मेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। मुंबईला 3 वर्षापूर्वी इतक्या पाण्याचं दरवर्षी राज्यात बाष्पीभवन। महाराष्ट्रात दरवर्षी 165 टीएमसी पाण्याची वाफ। मुंबईत शुक्रवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी 33 ते 35 अंशादरम्यान तापमान असण्याची शक्यता। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर कोणताही ब्लॉक नाही। दादरच्या स्टॉल धारकाची याचिका फेटाळली। व्यावसायिकाच्या हितापेक्षा प्रवासी सुरक्षा अधिक महत्त्वाची। सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही, उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत। मुंबईतील रेल्वे मार्गांवरील आणखी 3 पुलांची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येणार। करी रोड माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला महापालिका आणि महारेल अधिकाऱ्यांकडून मंजुरी। नागपूरसह विदर्भाला 2 दिवसाचा येलो अलर्ट। हवामान खात्यानं वर्तवली वादळी वाऱ्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात 25 ते 30 विहिरींच्या पाण्याची पातळी अचानक वाढली। पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यात अवकाळी पावसामुळे 140 घरांचं नुकसान। महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 120 खांब तुटल्याची माहिती। हरकुळ बुद्रुक आणि हळवळ गावातील नुकसानाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। साताऱ्यातील गोडोली इथं मोर नाचतानाचं चित्र। पिसारा फुलून नाचणारा मोर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। परभणीच्या सोनपेठ तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक। शेळगाव महाविष्णू गावातील 4 अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दारू जप्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीमध्ये जाणवली ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन। काल एका ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू। पोलीस वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। अकोल्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग 6 महिन्यातच उखडला। येत्या 8 दिवसात पुलाची दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा मातोश्री प्रतिष्ठानचा इशारा। धाराशिवमध्ये पाण्याच्या जारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा विचित्र अपघात। भाजी मंडईतील घटना, अपघातात एकाचा मृत्यू। हरियाणाच्या नुहमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात। 8 जणांचा होरपळून मृत्यू तर 24 जण जखमी झाल्याची माहिती। केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 31 मे पर्यंत व्हीआयपी दर्शन बंदी, तर चारधाम मंदिराजवळ 200 मीटरच्या परिसरात रील बनवण्यास देखील मनाई। तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग 25 दिवसांनी घरी परतला। धार्मिक यात्रेसाठी घरापासून दूर गेल्याची गुरुचरण यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।